हाय फ्रेंड्स, चला बनवूया आपण व्हेज बिर्याणी। भरपूर अशा भाज्या घालून आपण ही बिर्याणी तयार केलेली आहे। तर चला सर्वात अगोदर आपण त्याचा मसाला बनवून घेऊ। 10 ते 15 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे, एक लसणाची गाठ सोलून घेतलेली आहे, अद्रक आणि जिरे टाकलेले आहे। याला थोडंसं पाणी किंवा आवश्यकतेनुसार पाणी टाकून आपण याचा पेस्ट करून घ्यायचा आहे। तर आता सर्व भाज्या बघा मी काय काय घेतलेले आहे। एक मोठं पातेलं घेतलेलं आहे आणि त्यामध्ये बारीक चिरलेली फुलगोबी स्वच्छ धुवून घेतलेली आहे, वाटाणे टाकलेले आहे, शिमला मिरची टाकलेली आहे, बारीक चिरलेला गाजर टाकायचा आहे आणि पनीर मी तळून घेतलेला आहे तो टाकलेला आहे। पुदिन्याची पानं टाकून राहिलेली आहे आणि सोयाबीन वडी आपण स्वच्छ म्हणजे गरम पाण्यामध्ये सोक करून घेतली आणि स्वच्छ पाण्याने धुवून पिळून घेतलेली आहे, ती टाकलेली आहे आणि कोथिंबीर टाकलेली आहे। मसाला पेस्ट टाकायचा आहे जो आपण बनवून ठेवला होता, मिरची अद्रक आणि लसणाचा जो पेस्ट बनवला होता तो टाकलेला आहे। तर आता आपण 1 वाटी दही घेऊया आणि जर आता मिरच्याचा ठेचा टाकलेला आहे आपण, म्हणजे अद्रक लसूण आणि हिरवी मिरची भरपूर टाकलेली आहे। जर तुम्हाला आणखी तेज हवं असेल तर तिखट टाकायचं आहे। माझ्या मिरच्या तिखट नाही आहे म्हणून मी लाल तिखट पण टाकून राहिलेली आहे। थोडीशी हळद टाकलेली आहे, चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि 2 चम्मच बिर्याणी मसाला टाकायचा आहे। आणि आता तळलेला कांदा आहे, हा कांदा मी तेलामध्ये छान तळून घेतला होता, 2 मोठे कांदे तळून घेतले होते तो आहे, तो टाकायचा आहे आणि जे तळण्याचं तेल होतं तेच टाकून राहिलेली आहे मी याच्यामध्ये। 2 मोठ्या वाट्या भरून तेल टाकत आहे किंवा तुम्हाला आवश्यकतेनुसार तुम्ही तेल टाकू शकता। आणि सर्व साहित्य छान मिक्स करायचं आहे, सर्व एकजीव करून घ्यायचं आहे छान। या पद्धतीने छान मिक्स करून घेतल्याच्या नंतर आपण याला गॅसवर शिजवून घ्यायचं आहे, गॅसवर ठेवायचं आहे, छान शिजवून घ्यायचं आहे याला थोडा वेळ। याला स्वतःच पाणी सुटते, तेल वगैरे दही वगैरे टाकल्यामुळे छान पाणी सुटते याला आणि थोडंसं अर्ध कच्चं आपण याला थोडंसं शिजवून घ्यायचं आहे। 5 ते 10 मिनिटं याला शिजवून घ्यायचं आहे। बघा किती पाणी सुटलेलं आहे। तर या पद्धतीने आपण आता शिजवून घेतलेलं आहे, गॅस बंद करायचा आहे आणि एका साईडला आता आपण भात बनवून घेणार आहोत। पाणी घेतलेलं आहे जेवढं आपल्याला आवश्यक आहे भात शिजवायसाठी, त्यात मीठ टाकलेलं आहे आणि बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे आणि थोडेसे खडे मसाले टाकत आहे, थोडेसे खडे मसाले टाकायचे आहे आणि पाणी छान उकळू द्यायचं आहे। तेजपत्ता टाकत आहे, पाणी छान उकळू द्यायचं आहे। जोपर्यंत पाणी उकळून राहिलं तोपर्यंत आपण तांदूळ छान स्वच्छ धुवून घेऊया। 2 ग्लास मी बासमती तांदूळ घेत आहे आणि हे धुवून आपण एका चाळणीत काढून घेणार आहोत। 2-3 पाण्याने याला स्वच्छ धुवायचं आहे, काळजीपूर्वक तांदूळ धुवायचे आणि धुतल्यानंतर आपण याला एका चाळणीमध्ये काढून घ्यायचं आहे। आणि जोपर्यंत पाणी उकळून राहिलेलं आहे तोपर्यंत याला असंच ठेवायचं आणि पाणी उकळल्याच्या नंतर आपण हे तांदूळ जे धुवून ठेवले होते ते टाकायचे आहे। तुम्हाला जर बासमती तांदूळ नाही वापरायचा असेल तर साधा तांदूळ पण वापरू शकता, फक्त त्याला काळजीपूर्वक जास्त शिजवायचं नाहीये। याला 80% आपण शिजवून घेणार आहोत। हा आपला बासमती तांदूळ आहे, शिजायला तसाही वेळ लागतो आणि छान मोकळा मोकळा होतो, तर याला आपण 80% शिजवून घ्यायचं आहे। पूर्णपणे नाही शिजवायचं आहे, थोडासा कच्चा आहे बघा, या पद्धतीने शिजवून घेतलेला आहे। आणि आता आपण हा पूर्णपणे चाळणीत काढून घेऊया, पाणी निथळून घेऊ याचं। पाणी निथळून घेतल्याच्या नंतर आपण याला लेअरिंग करणार आहोत। या पद्धतीने चाळणीत काढून घेतलेलं आहे। आपली भाजी पण तयार आहे, तर त्यातली अर्धी भाजी आपण काढून घेऊया, लेअरिंग करून राहिलेलो आपण। तर अर्धी भाजी आपण काढून घेतलेली आहे आणि त्याच्यावरती आपण तांदूळ पसरवून देणार आहोत, जो आपला अर्धा कच्चा भात आहे तो पसरवून देणार। 80% कुक केलेला आहे आपण, याला जास्त कुक करायचं नाही आहे कारण की भाजीमध्ये पाणी आहे, तर त्या पाण्याच्या वाफेवरती बाकी पूर्ण भात छान शिजून जातो आणि खायला खूप मस्त लागते। भरपूर अशा भाज्या घालून आपण ही बिर्याणी करत आहोत आणि खूप टेस्टी अशी झालेली आहे। तुम्हीही नक्की ट्राय करा आणि एकदा नक्की बनवून बघा। या पद्धतीने माझ्या पद्धतीने बिर्याणी खूप मस्त लागते ही व्हेज बिर्याणी। तर थोडंसं इसेन्स टाकत आहे, केवडा इसेन्स ऑप्शनल आहे हे,
जर नाही टाकायचं असेल तर स्किप करू शकता. आणि कोणताही रंग वापरलेला नाही आहे आपण बिर्याणी बनवण्यासाठी. या पद्धतीने तावा ठेवलेला आहे. डायरेक्ट गॅसवर ठेवलं तर जळायची भीती असते, म्हणून ताव्यावरती आपण मांडलेला आहे. लोखंडाचा तावा घेतलेला आहे आणि त्याच्यावरती गंज ठेवून दिलेला आहे आणि थोडासा बरिस्ता म्हणजेच तळलेला कांदा आणि कोथिंबीर टाकलेली आहे. आणि 20 मिनटं छान आता मंद आचेवरती वाफवून घेतलेला आहे. गॅस फुलवर ठेवायचा नाही आहे, मंद आचेवर छान शिजवून घ्यायचं आहे. 15-20 मिनटं लागतात आणि त्यानंतर खूप मस्त अशी ही व्हेज बिर्याणी तयार होते. तर आपली ही व्हेज बिर्याणी तयार आहे. बघा किती मस्त दिसत आहे आणि खायला पण तेवढीच स्वादिष्ट झालेली आहे. तुम्ही नक्की एकदा ट्राय करा. खूप छान ही बिर्याणी झालेली आहे. आणि प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. या पद्धतीने तुम्ही नक्की एकदा बिर्याणी ट्राय करून बघा. खूप मस्त झालेली आहे. आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. सर्वांचे खूप खूप धन्यवाद.